औषधांसाठीचा हेल्पलाईन नंबरच आउट ऑफ सर्व्हिस. अन्न औषधची कंट्रोल रूम की थट्टा. सांगलीत रुग्णांच्या नातेवाईकांचा संताप. जिल्ह्यातील तब्बल 4,200 औषध विक्रेत्यांची दुकानं बंद ठेवून संपात सहभागी झाल्याने रुग्णांची मोठी गैरसोय झाली आणि या पार्श्वभूमीवर रुग्णांना अत्यावश्यक औषधे वेळेत उपलब्ध व्हावीत यासाठी अन्न आणि औषध प्रशासनाने मोठा गाजावाजा करत एक दिवसीय नियंत्रण कक्ष सुरू केल्याची घोषणा केली. मात्र प्रत्यक्षात हा नियंत्रण कक्ष केवळ कागदावरच असल्याचं धक्कादायक चित्र समोर आलं. सहाय्यक आयुक्त औषधे अस. गोडसे यांच्या प्रसिद्धी पत्रकाद्वारे 95 52 92 81 13 हा हेल्पलाईन क्रमांक जाहीर करून नागरिकांनी संपर्क साधावा असे आवाहन केले होते. पण बुधवारी दिवसभर या क्रमांकावर संपर्क करण्याचा प्रयत्न करणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांना आउट ऑफ सर्व्हिस असा संदेश मिळत होता. त्यामुळे संतप्त नागरिकांनी थेट लोकमतशी संपर्क साधून प्रशासनाच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली आणि विशेष म्हणजे नियंत्रण कक्षाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनाही तोच अनुभव आला आणि त्यानंतर ही बाब जिल्हाधिकारी डॉक्टर मैनाक घोष यांच्या निदर्शनास आणून देण्यात आली. मात्र सहाय्यक आयुक्त अस. गोडसे यांनी फोन उचलल्याने औषधांच्या तुटवड्याच्या गंभीर परिस्थितीत प्रशासनाने फक्त दिखावा करण्यासाठी नियंत्रण कक्ष सुरू केला होता का असा संतप्त सवाल रुग्णांच्या नातेवाईकांनी उपस्थित केला. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सांगली.